तर बघा ॲक्च्युली हा रूल जो आहे, हा रूल बघा कसा आहे. आपण जे काल बघितलं ना, काल जे बघितलं या या रूलमध्ये हा सब रूल 2 जो आहे, द व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस इन रिलेशन टू परचेस और सेल ऑफ फॉरेन करेन्सी including money changing shall be determined by the supplier of service in the following manner. आणि यामध्ये त्यांनी पहिला ऑप्शन काय दिला आहे, फॉर करन्सी वेन चेंज फ्रॉम और टू इंडियन रुपीज, फ्रॉम आणि टू इंडियन रुपीज आणि फॉरेन करन्सी किंवा फॉरेन करन्सीच्या अगेन्स्ट इंडियन रुपीज. काय होत नाही, अडकते का? आता याच्यामध्ये खाली एक प्रोव्हिजन दिलाय, त्या खाली की आरबीआय रेफरन्स रेट नॉट अवेलेबल. तर काय, आणि इथे काय दिलंय की आरबीआय रेफरन्स रेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेफरन्स रेट फॉर दॅट करन्सी ॲट द टाइम मल्टिप्लाइड बाय द टोटल नंबर ऑफ युनिट. आता हे कसं करायचं आहे बघा थोडं. एक्झाम्पल काय दिलं याच्यामध्ये की US डॉलर किती आहेत, 100 आहे. युनिट किती आहेत, US डॉलरचे 100 आहे. आर सोल्ड बाय मिस्टर दास. आणि त्यावेळेस आरबीआयचा रेफरन्स रेट काय होता, ₹75 पर US डॉलर. आरबीआय रेफरन्स रेट, एक मिनिट, त्यांनी केवढा विकला तर ₹74 पर डॉलर विकला. तेव्हा आरबीआय रेफरन्स रेट काय होता, ₹75 पर डॉलर. त्याच्याकडे 100 US डॉलर आहे, त्याला ते परत करायचे, रुपीज घ्यायचे. कळलं पहिले काय ट्रान्झॅक्शन. आता एका डॉलरचे किती झाले, एका डॉलरचे 74 रुपीज, आणि त्याकडे 100 डॉलर आहेत म्हणून मल्टिप्लाय बाय 100 केलेलं. आरबीआय रेफरन्स किती आहे, 75 मायनस 74, हा डिफरन्स आला 1, आणि त्याला डिवाइड, त्याला इंटू केलं, मल्टिप्लाय केलं 100. हा जो 100 रुपीज आला, जीएसटी विल बी लेविड ऑन दिस अमाऊंट. 100 रुपये काय, तर समजा त्याकडे 10,000 समजा US डॉलर असते, 10,000. त्याला सांगितलं की पर डॉलर तुला 74 रुपीज मिळतील. आरबीआय रेफरन्स रेट काय, 75. मग ह्यातना डिफरन्स काढायचा आहे. डीलरचा बाईंग रेट काय, सेलिंग रेट काय ते बघा, आणि आरबीआयचा रेट काय ते बघा. ह्याचा डिफरन्स 1 आला आहे, आणि किती युनिट आहे, इथे युनिट 100 होते, 10,000 आहेत, ते इंटू 10,000 होईल, 1 इंटू 10,000. इथे 100 डॉलर होते, 1,000 डॉलर असतील, 10,000 डॉलर असेल, जी काय अमाऊंट असेल, युनिट किती आहे तेवढे युनिट मल्टिप्लाय होईल. एका युनिटचा डिफरन्स किती आहे, एक $10 दिला तर 1 रुपया होईल. 100 डॉलर आहे, 100 होईल. 1,000 डॉलर आहे, 1,000 होईल. 10,000 डॉलर आहे, 10,000 होतील. ना. आता ह्याच्यामध्ये त्यांनी किती रुपये घेतले ते नाही बघितलं गेलं. डिफरन्स किती आहे, जीएसटी विल बी लेविड ऑन दिस अमाऊंट. आरबीआय रेफरन्स रेट नसेल तर वेगळा ऑप्शन, पण रेफरन्स रेट आरबीआयचा आहे, तर जेवढा डिफरन्स अमाऊंट आहे मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ युनिट, जी अमाऊंट येईल ती व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ ही सर्व्हिस आहे. ही सर्व्हिस आहे, या सर्व्हिसची व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय असेल, जो डिफरन्स आहे मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ युनिट. आता समजते की नाही समजते. आता जर आरबीआय रेफरन्स रेट नाहीये, आरबीआय रेफरन्स रेट नाहीये, $100 आहेत, $100 तुम्ही द्या आणि तुम्हाला मी 7,400 रुपये देतो, कारण आरबीआय रेफरन्स रेट नाही. आता व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय होईल अशा केसमध्ये, देन 1% ऑफ 7,400 म्हणजे 74 रुपीज होईल. म्हणजे जीएसटी जो पे करायचा आहे तो 74 रुपीज वरती कॅल्क्युलेट करायचा. आरबीआय रेफरन्स रेट आला तर कळतं की आरबीआय रेफरन्स रेट प्रमाणे किती रुपये होतील.
आणि त्याला काय काय रेट कुठलाही बघा, जो RBI रेफरन्स रेट आहे त्यापेक्षा कमी रेटनीच कोणी विकत घेणार. मग तो जो डिफरन्स आहे तो व्हॅल्यू ऑफ सप्लाय. हेच जर मला डॉलर पाहिजे असतील, विकत मागायला गेलो तर RBI रेफरन्स किती आहे? 75. मला जर विकत पाहिजे, मला ते सांगतील की 76 रुपीज आहे. ते मला काय सांगतील की एका डॉलरची किंमत तुम्हाला 76 रुपीज द्या आणि $1 घ्या, असंच होणार ना. कारण त्याने जे डॉलर घेतलेले आहेत ते ह्याच कॉस्टने घेतले असतील. त्याला RBIने 75 रुपीज पर डॉलर रेट आहे. $1000 $1000 ज्यांना कोणाला पाहिजे त्यांना हे तू दे. समजा त्याच्या डॉलर्स नाही. तुम्ही काल जसं बोललो की जुनी पुस्तकं विकत घ्यायला म्हणून जुनी पुस्तकं घेतो, आपण विकायला गेलो तर तो सांगतो की बाबा 100 रुपयाचं पुस्तक आहे, मी 40 रुपये देतो. आणि विकत घ्यायला गेलो तो म्हणतो 60 रुपये. इथे आपलंच पुस्तक आहे, आपण त्याला विकतो. इथे काय कसं आहे, जो विकणार आहे त्यांनी RBI कडे डॉलर घेतले, RBI कडनं घेतले, त्याला डॉलर घेणं आणि डॉलर विकणं हा त्याचा व्यवसाय. RBIचा रेफरन्स रेट जो असेल, फॉर्म्युला काय म्हणतो, व्हॅल्यू इक्वल टू डीलर्स बाईंग किंवा सेलिंग रेट. तो विकतोय का खरेदी करतोय, मायनस RBI बेस रेट किती आहे ते बघा. आता जर तो डॉलर सेल करत असेल तर सांगेल 75 रुपीज, 76 रुपीज, आणि RBIचा रेट किती आहे 75. सेम डिफरन्स येणार. यातनं काय मिळेल तुम्हाला, व्हॅल्यू ऑफ सप्लाय मिळेल. आता ह्या केसमध्ये काय होतं की इंडियन रुपीज देऊन डॉलर घेतोय किंवा मग डॉलर देऊन इंडियन रुपीज घेतो. एका केसमध्ये RBI रेफरन्स रेट नाही आहे, दुसऱ्या केसमध्ये, पहिल्या केसमध्ये RBI रेफरन्स रेट आहे, दुसऱ्यामध्ये RBI रेफरन्स रेट नाही. एवढं क्लिअर झालं. आता दुसऱ्या केसमध्ये डॉलर आणि पाऊंडचं एक्सचेंज, दोन वेगवेगळ्या करन्सीज आहेत. म्हणजे एखादा व्यक्ती एखाद्या कंट्रीमधून आला आणि त्याला दुसऱ्या कंट्रीत जायचं, तो काय म्हणणार, तेव्हा हे पाऊंड घ्या, डॉलर द्या, किंवा हे डॉलर तुम्हाला मी देतोय, मला पाऊंड पाहिजे, काहीतरी त्याला अशा प्रकारचं करन्सी पाहिजे असेल, त्याला इंडियन रुपीज नको आहे. आलं लक्षात. आता त्यांच्या केसमध्ये जे हे एक्सचेंज करणाऱ्या एजन्सीज आहेत त्या कशा प्रकारे एक्सचेंज करतील किंवा कशा प्रकारे त्यांचा व्हॅल्यू सप्लाय काय असेल. इथे काय करायचं, RBI रेफरन्स रेट इथे असणं गरजेचं आहे. इथे RBI रेफरन्स रेट असायलाच पाहिजे ह्या मेथडमध्ये. आता RBI रेफरन्स रेट US डॉलरचा आपण बघितला 74 रुपीज, तसाच UK पाऊंडचा इंडियन रुपीजमध्ये 98. In this case, neither of the currency exchange in Indian rupee. Hence, in the given case, value of taxable service would be काय असेल, 1% of the lower of the following. तर ह्यात काय करायचं आहे, तुम्ही पहिले कन्वर्ट करा इंडियन रुपीजमध्ये काय व्हॅल्यू होईल. डॉलर 9000 आहेत, ओके, 74 रुपीज प्रमाणे त्याची व्हॅल्यू काय होईल, 4,41,000. पाऊंड आहे, पाऊंडचा हे जे एक्सचेंज आहे डॉलर आणि पाऊंडचं, त्याच्यामध्ये पाऊंड किती आहेत 4,500, त्याची व्हॅल्यू काय रुपीजमध्ये 98, ते होतील 6,66,000. ठीक आहे, आकडा तुम्हाला मिळाला 4,41,000, दुसरा मिळाला 6,66,000. यातलं लोअर काय, व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस काय असेल, 1% या लोअर व्हॅल्यूच्या 4,41,000च्या, म्हणजे त्यांनी 4,410चं व्हॅल्यू ऑफ सप्लाय केलं. व्हॅल्यू ऑफ सप्लाय ह्या प्रकारे, म्हणजे ह्या अमाऊंटवर त्याला GST पे करायचं. ह्यात काय केलं आपण, कन्वर्ट करा पहिले बोथ द करन्सीज इन इंडियन रुपीज अप्लाइंग RBI रेफरन्स रेट, आणि व्हॅल्यू काढा 1% ऑफ लोअर ऑफ अबव अमाऊंट. आता क्लिअर झाला ना. आता ही जी दुसरी मेथड आहे, हा दुसरा एक ऑप्शन आहे, हा दिला आहे त्या रूलमध्ये 32(2)B मध्ये. तर तुम्ही असा रूल वाढवून वाचाला.
सब रूल 2 आहे, त्यामध्ये हा पहिला ऑप्शन आहे ए, दुसरा आहे बी. आता जो अशा ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो त्याला ऑप्शन चूज करायला लागतो, तुम्हाला ए प्रमाणे व्हॅल्युएशन करायचं आहे का बी प्रमाणे करायचं आहे. तर आपल्याकडे कंपोजिशन स्कीम आहे, त्या प्रकारे इथे दिलेलं आहे. एक तुम्हाला RBI रेफरन्स रेटमध्ये काय बघायचं नाही. करन्सी एक्सचेंज केली अप टू ₹1 लाख, अप टू ₹1 लाख. आता हे 3 स्लॅब दिले. द पर्सन सप्लाइंग द सर्व्हिस मे ऑल्सो एक्झरसाइज द फॉलोइंग ऑप्शन बेस्ड ऑन द स्लॅब रेट to ascertain the value of service. However, once opted, he cannot withdraw it during the remaining part of the financial year. डिफॉल्ट ऑप्शन पहिला आहे, जर हा घेतला तर वर्षभर मग हाच वापरायला लागेल, पण त्या फायनान्शियल इयरमध्ये हाच वापरायचा. एकदा तो आणि एकदा हा असं नाही वापरायचा. आता करन्सी एक्सचेंज केली आणि समजा 20,000 रुपये घेतले. किती? 20,000 रुपये. तर 1% ऑफ द ग्रॉस अमाऊंट ऑफ करन्सी एक्सचेंज. जी काय करन्सी दिली त्यातनं 20,000 रुपये घेतले असतील, 1% काढला तर किती होईल याचा? 200 होईल. मग 200 किंवा 250, हायर काय 250, मग 250 होईल. पण 25,000च्या वरती अमाऊंट गेली तर 250पेक्षा 250पेक्षा जास्त अमाऊंट येईल ना. मग अप टू 1 लाख, अप टू 1 लाख तुम्ही बघा 250 किंवा 1%. समजा इथे करन्सी एक्सचेंज केली आणि 80,000 रुपीज घेतले तर किती होईल? 1%, 80,000चा 800 रुपये होईल. मग 800 रुपये, 800 आणि 250 यातले हायेस्ट घ्या 800. जर 1 लाखाहून जास्त अमाऊंट जर का एक्सचेंज करणारा घेतो तर मॅक्झिमम आपण बघितलं इथे जर 1% काढतो तर 1 लाखावरती किती येईल मॅक्झिमम अमाऊंट? 1,000 येईल ना. मग 1,000 पहिल्या 1 लाखावरती आणि 1,01,000 ते 10 लाखापर्यंत 0.5% ही अमाऊंट. आलं लक्षात? मग मॅक्झिमम ते किती होईल? 5,500 होईल. जर इथे 10 लाख दिले तर पहिल्या 1 लाखावरती 1,000 आणि पुढच्या 9 लाखावरती 0.5% म्हणजे ते 4,500 होतील. म्हणजे असे 1,000 प्लस 4,500, 5,500, 10 लाख जर घेतले, करन्सी एक्सचेंज केली, हे 10 लाख जर का त्याच्याकडनं घेतले असतील तर व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय? व्हॅल्यू ऑफ सप्लाय ती अमाऊंट. तर हे कसं आहे कंपोजिशन स्कीम सारखे, एवढे अमाऊंटपर्यंत एवढे पर्सेंट, एवढे अमाऊंटपर्यंत एवढे पर्सेंट, एवढी व्हॅल्यू घ्यायची. आणि तिसरं 10 लाखाच्या वरती असेल तर 10 लाखापर्यंत आपण काढलेला 5,500, त्याच्यावरती जर अमाऊंट या असेल समजा 12 लाख आहे तर वरच्या पुढच्या 2 लाखावरती 0.1% काढ. ही व्हॅल्यू ऑफ सप्लाय येईल ही मॅक्झिमम 60,000. इथे 60,000 विचेवरीत लोवर, ही अमाऊंट जी आलेली आहे आणि 60,000 यातली लोवर आहे, ठीक आहे. हा एक वेगळा ऑप्शन दिलाय आणि हा कुठे दिलाय? रूल 32 मध्ये, सब रूल 2 मध्ये, क्लॉज बी मध्ये हा ऑप्शन. कळलं ना? त्याच खाली एक्झाम्पल दिलं. The value in relation to the supply of foreign currency, including money changing, is deemed to be 1% of the gross amount of currency exchange for an amount up to ₹1 lakh, subject to minimum 250, आणि ₹1,000 and 0.5% of the gross amount of currency exchange for an amount exceeding ₹1 lakh up to ₹10 lakh. Therefore, the value of supply made by X Private Limited under Rule 32(2)B of CGST rules is computed as under. म्हणजे या रूल प्रमाणे कशी व्हॅल्यू येईल हे सगळं दिलं इकडे. मनी चेंजर हॅज एक्सचेंज $10,000 to Indian rupees at ₹74 per US dollar. X Private Limited wants to value the supply in accordance with the Rule 32(2)B. हा रूल कुठला आहे? 32(2)B. Value of
करन्सी एक्सचेंज इन इंडियन रुपीज 74 इंटू $10,000 हे किती झाले? 7,40,000. $, 10,000 एक्सचेंज झाले 7,40,000. आता व्हॅल्यू ऑफ सप्लाय काढायचं आहे. पहिल्या 10 लाखापर्यंत किती येईल? सॉरी, पहिल्या 1 लाखापर्यंत किती येईल? 1,000. आणि पुढे 6,40,000 वरती ते 3,200 येतात. असे टोटल 4,200 व्हॅल्यू ऑफ सप्लाय होतो. पहिल्या 1 लाखावरती व्हॅल्यू आली 1,000. त्याच्या पुढची जी व्हॅल्यू आहे, 1 लाखाच्या पुढची जेवढी व्हॅल्यू असेल त्याच्यावरती 0.5%. झालं ना क्लिअर? तिकीट बुक करतात ना एजंट, थ्रू तिकीट बुकिंग होतं एअरलाईन्सचं. डिटर्मिनेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ सर्व्हिसेस ऑफ बुकिंग ऑफ तिकीट फॉर एअर ट्रॅव्हल बाय अन एअर ट्रॅव्हल एजंट. एअर ट्रॅव्हल एजंटनी तिकीट बुक केलं. तिकिटाची व्हॅल्यू खूप जास्त असते आणि त्या बुक करण्याचं कमिशन फार कमी असतं. लक्षात घ्या. व्हॅल्यू ऑफ सर्व्हिस ऑफ बुकिंग ऑफ तिकीट फॉर एअर ट्रॅव्हल बाय अन एअर ट्रॅव्हल एजंट इज 5% ऑफ द बेसिक फेअर. इन केस ऑफ डोमेस्टिक ट्रॅव्हल जर केलं तर बेसिक फेअरच्या 5% हे व्हॅल्यू ऑफ सप्लाय. आणि दुसरं इंटरनॅशनल एअर ट्रॅव्हल असेल तर 10% ऑफ बेसिक. आता जे तिकीट असतं त्यामध्ये एक बेसिक फेअर आहे, आणखीन काही वेगळे चार्जेस आणि फीज आहेत, टॅक्सेस आहेत. एकूण तिकिटाची अमाऊंट हे सगळं मिळून येते. हे सगळं मिळून तिकिटाची अमाऊंट येते. डोमेस्टिक बुकिंग किती रुपये झालं? टोटल 1,15,400. त्यात बेसिक फेअर होतं 1,09,000 रुपये. इंटरनॅशनल बुकिंग झालं 3,53,480. त्यातलं बेसिक फेअर होता 3,16,880. या बेसिक फेअरवरती 5% आणि या बेसिक फेअरवरती 10% काढलं तर त्याचा व्हॅल्यू ऑफ सप्लाय येईल. ओके. बेसिक फेअर इन केस ऑफ डोमेस्टिक बुकिंग 1,09,000. व्हॅल्यू ऑफ सप्लाय ॲट 5%. किती आले? 5,045. बेसिक फेअर इन केस ऑफ इंटरनॅशनल बुकिंग तो वरती आपण बघितलं आता इकडे ते घेतले खाली 10% व्हॅल्यू ऑफ सप्लाय. त्याला किती कमिशन मिळतं ते आपल्याला विचार करण्याची गरज नाही. व्हॅल्यू ऑफ सप्लाय त्यांनी ह्या व्हॅल्यूवरती टॅक्स जमा केला पाहिजे एवढाच त्याला इथे हा रूल सांगतो. मे बी त्याला इथे बुकिंग केल्यामुळे जास्त अमाऊंट मिळत असेल, किती अमाऊंट मिळत असेल, त्यांनी या व्हॅल्यूवर टॅक्स जमा करायचा आहे. वरच्या पण केसमध्ये असंच आहे. त्यांना किती व्हॅल्यू मिळते यापेक्षा व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय, कुठल्या व्हॅल्यूवर टॅक्स जमा करायचा, आपण हे काढतोय. लाईफ इन्शुरन्स बिझनेस. व्हॅल्यू ऑफ सर्व्हिसेस इन रिलेशन टू लाईफ इन्शुरन्स बिझनेस. आता एजंट पॉलिसी काढतात, बरोबर आहे. आता ज्यावेळेस एखादी पॉलिसी काढली जाते, इन्शुरन्स पॉलिसी काढली जाते, ते इन्शुरन्स पॉलिसीमध्ये समजा तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी काढली, एखादा व्यक्ती जो त्या एखाद्या घराचा की पर्सन आहे त्याच्यावरती घर चालतंय, जर त्याला काय झालं तर तो एक्सपायर झाला तर मग त्या घराच्या लोकांचं जगणं कसं होईल. इन्शुरन्स पॉलिसीचा उद्देश काय की समजा एखादा व्यक्ती जो की पर्सन आहे तो जर एक्सपायर झाला तर त्या फॅमिलीला 10 लाख रुपये इमिजिएटली मिळतील, 20 लाख इमिजिएटली मिळतील. याला काय म्हणतात ॲक्च्युली खरं म्हटलं हा एक इन्शुरन्स आहे. पण लोकांना सांगितलं की तुम्ही आता ह्या वर्षाला एक 4 हप्ते भरा, 1,250चा तुम्हाला एक क्वार्टरली हप्ता असेल. म्हणजे तुम्ही 4 हप्ते भरा, 5,000 रुपये तुमचे वर्षाला जातील. त्या व्यक्तीला काय झालं तर 10 लाख रुपये इमिजिएटली मिळतील. तो व्यक्ती एक्सपायर झाला तर कुठल्याही परिस्थितीत, म्हणजे ॲक्सिडेंट हो किंवा काही त्याला काही कुठल्या प्रकारे तो एक्सपायर्ड हो. आणि नाही झाला तर 5 लाख रुपये गेले, 5,000 रुपये गेले. लोकांना वाटतं हे तर नुकसान झालं आपलं.
काय होऊच नाही, पण झालं तर 10 लाख रुपये मिळाले म्हणून तुम्ही 5,000 रुपये टाकताय ना. पण अशा पॉलिसी आपल्याकडे इंडियामध्ये लोकांना नको असतं. म्हणजे माझ्याकडे एक एजंट आला गेलो, मला पॉलिसी काढायची आहे, 20 लाख रुपये रिस्क कव्हरेज पाहिजे, मला काय झालं तर मला काही पैसे परत नको, किती रुपये हप्ता भरायला सांग. तो का काय अशी पॉलिसी काढायची म्हटलं, इन्शुरन्स पॉलिसी ह्यालाच म्हणतात ना. तुम्हाला वेगळ्या स्कीम सांगतात, तुम्ही एवढे पैसे भरा, मग तुम्हाला 5 वर्षांचे एवढे पैसे रिटर्न मिळतील. बोलो पैसे रिटर्न मला मिळतील तर मी एफ डी काढीन, मला इन्व्हेस्टमेंट करायची तर मी एफ डी काढीन. आणि पॉलिसीमध्ये समजा पैसे मी 2 हप्ते भरले, 3 हप्ते भरले, 5 हप्ते भरले, पुढे भरू नाही शकलो तर मला काहीच फरक मिळत नाही. एफ डीमध्ये कसं मी एफ डी काढली, रिकरिंग डिपॉझिट काढलं तर भरलेले पैसे मला परत मिळतील, इंटरेस्ट नाही मिळणार तर यात तर काहीच मिळत नाही. पण लोकांना अशाच पॉलिसी मार्केट लोक प्रेफर करतात की इन्शुरन्स पण कव्हर झाला पाहिजे आणि इन्व्हेस्टमेंट झाली म्हणून त्यातनं काही वर्षानंतर काही पैसे आले पाहिजेत परत. म्हणजे मनी बॅक पॉलिसी वगैरे असतात, त्यामध्ये इन्शुरन्सही असतो आणि इन्व्हेस्टमेंटही असते. आता अशा ज्या पॉलिसीज असतात त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. आता जर तुम्ही एफ डी काढली, इंटरेस्ट मिळतो, याच्यावरती कुठलाही जी एस टी लागत नाही, तो एक्झाम आहे. कळलं? तुम्ही लोन घेतला असेल त्याला तुम्ही इंटरेस्ट पे केला असेल, ही पैसे वापरायला दिले किंवा पैसे वापरायला घेतले, ही एक सर्व्हिस आहे ना. पण ही एक्झाम सर्व्हिस आहे. हा सप्लाय आहे, हा सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे, पण हा एक्झाम सप्लाय. आता जर इन्शुरन्स पॉलिसी काढली जाते त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आणि लाईफ इन्शुरन्स दोन्ही आहे. जर त्यांनी पैसे इन्व्हेस्ट केले असतील तरच त्याला रिटर्न देता येईल ना, अदरवाईज पॉसिबल नाही. तर याच्यामध्ये काही भाग जो असतो तो इन्व्हेस्टमेंटचा असतो, काही इन्शुरन्सचा असतो. आता ह्या इन्व्हेस्टमेंटमध्ये, ह्या पॉलिसी प्रीमियममध्ये इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट किती आणि सेव्हिंगची अमाऊंट किती, त्या इन्शुरन्स पॉलिसीची अमाऊंट किती, हे इंटिमेट केलं जातं पॉलिसी होल्डरला. की तुमच्या 1,000 रुपयाचा हप्ता आहे, आता 200 रुपयाचा आम्ही इन्शुरन्स काढतोय, 800 रुपये तुमची इन्व्हेस्टमेंटमध्ये. मग जी व्हॅल्यू ऑफ ग्रॉस प्रीमियम आहे मायनस इन्व्हेस्टमेंट, समजा 1,000 रुपये आहेत, 1,000 रुपये घेतला प्रीमियम, 1,000 मधला इन्व्हेस्टमेंटला 800 रुपये, मग 200 रुपयाची अमाऊंट आहे, तीच व्हॅल्यू ऑफ सप्लाय. कळलं? पण काय काय पॉलिसीमध्ये इन्व्हेस्टमेंट किती अमाऊंटची होते आणि इन्शुरन्स पॉलिसी किती अमाऊंटची आहे हे सांगितलं जात नाही. इन्व्हेस्टमेंट नॉट इंटिमेटेड टू पॉलिसी होल्डर. पहिल्या वर्षी 25% ऑफ प्रीमियम चार्ज आणि त्याच्या पुढच्या वर्षामध्ये 12.5% ऑफ द प्रीमियम चार्ज. ओके, समजलं की नाही? सिंगल प्रीमियम पॉलिसी, ॲन्युटी पॉलिसी, एकदाच अमाऊंट भरायची काय. ॲन्युटी पॉलिसी 10% ऑफ सिंगल प्रीमियम ही व्हॅल्यू आहे. 10% ऑफ सिंगल प्रीमियम ही व्हॅल्यू ऑफ सप्लाय. प्युअर लाईफ इन्शुरन्स रिस्क पॉलिसी, नो अमाऊंट फॉर इन्व्हेस्टमेंट, व्हॅल्यू इक्वल्स टू ग्रॉस प्रीमियम चार्ज. ही पॉलिसी, अशा प्रकारची पॉलिसी मला काढली होती की मला काही रिटर्न नको. डेव्हलप कंट्रीमध्ये लोक या प्रकारचा इन्शुरन्स काढतात. इन्व्हेस्टमेंट आम्ही आमची करू, शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू, एफ डी काढू, रिकरिंग डिपॉझिट काढू, काही काढू. इन्शुरन्स म्हणजे इन्शुरन्स. आलं लक्षात? आता ह्याच्याच खाली एक्झाम्पल दिले. Arihant Life Insurance Company Limited has charged gross premium of rupees 180 lakh from policyholder with respect to life insurance policy in the financial year, out of which 100 lakh have been allocated for investment on behalf of the policyholder. Compute the value of supply of life insurance service provided by LIC Limited. If the amount allocated for investment has not intimated by LIC Limited to policyholders at the time of supply of service, if जर असं आहे तर काय होईल व्हॅल्यू ऑफ सप्लाय,
जर दुसरी कंडिशन आहे, इफ द अमाऊंट अलोकेटेड फॉर इन्व्हेस्टमेंट हॅज नॉट बीन इंटिमेटेड बाय LIC लिमिटेड टू पॉलिसी होल्डर्स ॲट द टाइम ऑफ प्रोव्हाइडिंग ऑफ सर्व्हिस, आणि इफ द ग्रॉस प्रीमियम चार्ज बाय LIC लिमिटेड फ्रॉम पॉलिसी होल्डर्स इज ओनली टॉवर्ड्स रिस्क कव्हर. ओके, आता ह्या सबरूल प्रमाणे 32(4) हा त्याचा सबरूल आहे. अमाऊंट अलोकेटेड फॉर इन्व्हेस्टमेंट इंटिमेटेड टू पॉलिसी होल्डर ॲट द टाइम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिस. व्हॅल्यू ऑफ सप्लाय, व्हॅल्यू ऑफ सर्व्हिस काय असेल, 180 - 100 लाख, 80 लाख. अमाऊंट अलोकेटेड फॉर इन्व्हेस्टमेंट नॉट इंटिमेटेड टू पॉलिसी होल्डर्स 25%. पहिल्या वर्षी हे येईल, फर्स्ट इयरला हे येईल. इफ द ग्रॉस प्रीमियम चार्ज बाय LIC, ग्रॉस प्रीमियम रिसिव्ड इज ओनली टुवर्ड रिस्क कव्हरेज. मग संपूर्ण अमाऊंट जर रिस्क कव्हरेजसाठीच आहे तर संपूर्ण अमाऊंट ही व्हॅल्यू ऑफ सप्लाय आहे. लक्षात, तुम्ही मी हे घेण्याचा उद्देश काय, तुम्ही जेव्हा सावकाशपणे नंतर कधी पण रिकॉल करायला जाल तर तुम्हाला एक्झाम्पलने समजायला सोपं आहे. तर हे व्हॅल्यू सप्लाय कशा करता येतात, सेकंड हँड गुड्स बाय डीलर ऑफ सेकंड हँड गुड्स, याला मार्जिन स्कीम म्हणतात. मार्जिन स्कीम where taxable supply is provided by person dealing in buying and selling of second hand goods, that is used goods as such or after such minor processing which does not change the nature of the goods and where no input tax credit has been availed. राईट, बघा बरेचसे लोक आहेत जुन्या बाईक विकत घेतात आणि जुन्या बाईक विकतात, जुने फोन विकत घेतात आणि मग जुने फोन विकतात. तुम्ही काही शॉपमध्ये जाल, फोन विकायचा आहे ते घेतील, जुना फोन विकत घ्यायचा आहे तरी ते घेतील. मग ते चेक करतात, थोडंफार काय त्यात प्रॉब्लेम असेल तर ते रिपेअर करतात आणि तो कंडिशनला आणतात फोन, किंवा ती टू व्हीलर आहे ती प्रॉपर कंडिशनला आणतात आणि विकतात. हा बिझनेस, बऱ्याच लोकांचा असा बिझनेस आहे. त्यांच्याकरता काय, जो त्यांना ते विकत घेतात त्याच्यावरती कुठलाही ITC क्लेम नाही करत, नो इनपुट टॅक्स क्रेडिट. वेअर पहिली कंडिशन ही आहे की गुड जेव्हा परचेस केले कुठलाही इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम केलेला नाही. नो इनपुट टॅक्स क्रेडिट हॅज बीन अवेल्ड ऑन द परचेस ऑफ सच गुड्स. हे जर असेल तर हे ह्या प्रकारे व्हॅल्युएशन करता येईल. पहिले हे पाहिजे, परचेस करताना ITC घेतलेलं नाही आहे. द व्हॅल्यू ऑफ सप्लाय शॅल बी द डिफरन्स बिटवीन द सेलिंग प्राइस अँड परचेस प्राइस. लक्षात, डिफरन्स बिटवीन व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय असेल, सेलिंग प्राइस आणि परचेस प्राइस. Company X Limited, which deals in buying and selling of second-hand cars, purchases second-hand Maruti Alto car. ओरिजिनल प्राइस 5 लाख होती त्याची, त्यांनी विकत घेतली अनरजिस्टर्ड पर्सनकडनं 3 लाख. अनरजिस्टर्ड पर्सननी सेल केली म्हणजे कुठलाही ITC त्यांनी घेतलेलं नाही. इट इन्कर्स 30,000 ऑन मायनर फर्बिशिंग अँड सेल्स द कार. 3 लाखाची कार त्यांनी थोडा खर्च केला 30,000 आणि 3,50,000ला विकली. आता परचेस केवढ्याला केली 3 लाख, विकली केवढ्याला 3,50,000. ओके, द कंपनी डज नॉट अवेल एनी ITC. द व्हॅल्यू ऑफ GST पर्पज शॅल बी 50,000. व्हॅल्यू ऑफ सप्लाय काय झाला 50,000. आता जर का त्याचा टर्नओव्हर मोठा असेल त्याला GST नंबर घ्यायला लागेल. आता जर का कार तो विकतो 3.5 लाखाला तर त्याला 3.5 लाखावर GST कलेक्ट नाही करायचं. परचेस केवढ्याला केली 3 लाखाला, विकली केवढ्याला 3.5 लाखाला, मग मार्जिन किती आहे 50,000. 50,000 हेच व्हॅल्यू ऑफ सप्लाय, म्हणून त्याला नाव दिलं आहे मार्जिन स्कीम. जे सेकंड हँड गुड्समध्ये डील करतात त्यांना ह्या प्रकारे व्हॅल्युएशन करून बिझनेस करणं सोपं पडावं म्हणून त्यांना व्हॅल्यू ऑफ सप्लाय या प्रकारे काढायला सांगितलं. तुम्हाला पहिलेच काय सांगितलं, हा जो का 3 लाख रुपये त्यांनी काय केलं आहे, परचेस केलं, त्यात त्यांनी कुठलाही ITC घेतलेला नाही आहे. आता हे की त्यांनी 30,000 खर्च केला, ह्यात त्यांनी काय पार्ट्स विकत घेतले असतील, GST पे करून घेतले असतील, ते त्यांनी वापरले गाडीला.
आता 50,000 हा त्याचा काय व्हॅल्यू ऑफ सप्लाय, त्याला 50,000वरती टॅक्स भरायचा आहे. आता त्याला कुठलाही इनपुटच कधी मिळणार नाही असं म्हटलेलं नाही, असं म्हटलेलं आहे ना. 50,000वरती टॅक्स कलेक्ट करून भरा असं नाहीये. व्हॅल्यू ऑफ सप्लाय 50,000 आहे. गाडी परचेस केली तेव्हा ITC घेतलेला नाहीये तरच ही स्कीम मिळणार. व्हॅल्यू काय आहे, सेलिंग प्राइस मायनस परचेस प्राइस. सेलिंग प्राइस लेस दॅन परचेस प्राइस. तर असं पण होतं केव्हा केव्हा की एखादी वस्तू घेतली आणि त्यापेक्षा कमी कॉस्टला विकायला लागली, व्हॅल्यू ऑफ सप्लाय काहीच नाही. जर ITC अवेल केला असेल, वेन ITC इज अवेल्ड नॉर्मल व्हॅल्युएशन ॲज पर अदर ॲप्लिकेबल प्रोव्हिजन. ओके, यात त्यांची कॉस्ट वाढते, त्यांच्याकडे ITC नाहीच आहे, कारण परचेस करताना अनरजिस्टर्ड पर्सन कडनं परचेस केलेली. बँक असते ना, बँक बघा लोन देते आणि लोक हप्ते भरत नाही. बँक काय करणार, ती कार आहे, ती वस्तू आहे, ती काय करणार, ताब्यात घेणार, त्यावरती कब्जा करणार. प्रोव्हाइडेड दॅट द परचेस व्हॅल्यू ऑफ गुड्स रिपर्चेस फ्रॉम अ डिफॉल्टिंग बॉरोवर. हे थकबाकीदार बँकेचे कर्जदार who is not registered for the purpose of recovery of loan or debt shall be deemed to be the purchase price of such goods by defaulting borrower reduced by 5% points for every quarter or part thereof between the date of purchase and the date of disposal by person making such repossession. आता ह्याच्यामध्ये काय, किती वर्ष त्यांनी ती कार वापरली त्याची व्हॅल्यू जी आहे ताब्यात जेव्हा घेतील तेव्हा 5% पॉईंट्स एव्हरी क्वार्टर ही व्हॅल्यू रिड्यूस करायची, रिड्यूस बाय 5% पॉईंट ऑफ एव्हरी क्वार्टर. Purchase value of goods repurchased from a reporting borrower who is not registered for the purpose of recovery of loan or a debt shall be deemed to be the purchase price of such goods by defaulting borrower reduced by 5% point for every quarter or part thereof between the date of purchase and the date of disposal by the person making such repossession. Example, याची व्हॅल्यू सप्लाय काय असेल, 5% पर क्वार्टर लेस करायची त्याची व्हॅल्यू, आणि जी व्हॅल्यू येईल त्याची ही त्याची परचेस प्राइस असेल. आणि ते जेव्हा सेल करतील तेव्हा त्यांना जी कॉस्ट मिळेल किंवा डिफरन्स आहे यातला ती व्हॅल्यू ऑफ सप्लाय असेल. त्यांनी 5 लाखाला गाडी घेतली असेल तर 5 लाख ही त्याची व्हॅल्यू ऑफ परचेस नाही, 3 वर्ष वापरली आहे तर त्याची 5% पर क्वार्टर व्हॅल्यू लेस होईल. आणि मग ती कार घेऊन ते कोणतरी विकतील, परचेस व्हॅल्यू 5% पर क्वार्टर रिड्यूस करायची आणि मग सेलिंग कॉस्ट आहे त्यातून ती मायनस करायची, जे डिफरन्स येईल तो व्हॅल्यू ऑफ सप्लाय. हां असंच आहे ना ते. Value of token, vouchers, coupon, stamp which is redeemable against supply of goods, services is equal to the money value of goods and or services redeemable against such token, voucher, coupon. जसं आपण एक आपली इंडियन करन्सी की देऊन आपण काय वस्तू किंवा सर्व्हिसेस घेतो ना, तसे काही कंपनीज त्यांचं टोकन वाउचर देतात, ते वाउचर देऊन तुम्ही त्याच्या अगेन्स्ट गुड्स घेऊ शकता. If ₹1,500 worth of milk coupons are supplied by the taxable person, the value of supply of such coupon under GST law will be also 1,500 रुपये. Easy Coupons Limited sells coupon that are redeemable against specified luxury good products at retail outlet
each coupon was sold for consideration of rupees 900 but is redeemable for supplies worth rupees 1000. 900 रुपयाला परचेस करा आणि तुम्ही जेव्हा वस्तू खरेदी करायला जाल तेव्हा तुम्हाला त्याची 1000 पर्यंत वस्तू खरेदी करता येते. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सप्लाय ऑफ सच कुपन? त्याची व्हॅल्यू किती आहे? 1000. In terms of rule 32(6), the GST rules relating to valuation the value of coupon if the money value of the good redeemable against it. Therefore, though the coupon is sold 900, its value काय आहे? 1000. ची व्हॅल्यू 1000. कळते? हे नोटिफाईड सप्लायज आहेत, याची व्हॅल्यू कशी काढायची हे रूल 32 मध्ये दिलेलं आहे. आता रूल 33 आहे, याच्यामध्ये कन्सेप्ट आहे प्युअर एजंट. ओके. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन द प्रोविजन ऑफ दिस चॅप्टर, द एक्सपेंडिचर ऑर कॉस्ट incurred by a supplier as a pure agent of the recipient of supply shall be excluded from the value of supply if all the following conditions are satisfied, namely, if supplier acts as pure agent of the recipient of the supply when he makes the payment to the third party on authorization by such recipient. तुम्हाला मी एक काम करायला सांगतोय, तुम्हाला सांगितलं ते काम करायचे 10,000 रुपये होतील. ओके. 10,000 तुम्ही माझं काम करणार, मी तुम्हाला ऑथोराईज केलं ते काम करा. आता त्या कामासाठी काही गव्हर्नमेंटची फीज आहे, काही चार्जेस आहे, ते समजा 25,000 असतील तर तुम्ही सांगाल मला की 25,000 रुपये तिकडे चार्ज भरायला लागेल. ओके. तुमच्या कामाचे 10,000 आहेत, गव्हर्नमेंट 4 टॅक्सेस वगैरे ते 25,000 आहेत, मी तुम्हाला 35,000 रुपये दिले. तुमच्या सर्व्हिसची व्हॅल्यू किती येईल? 10,000 येईल का 25,000 येईल? तेच हे सांगत आहे की द सप्लायर ॲक्ट ॲज अ प्युअर एजंट ऑफ द रिसिपियंट ऑफ द सप्लाय वेन ही मेक्स द पेमेंट टू द थर्ड पार्टी. तुम्ही हे 25,000 दुसऱ्या थर्ड पार्टीला पेमेंट केलं, त्या कामाचा भागच आहे की ते काम करण्याकरता काही टॅक्सेस पे करायचे आहेत, ते तुम्ही द्या. रिटर्न फाईल कोणाचाही करतो, मी 3,000 रुपये घेतो, त्याचा टॅक्स 3,00,000 रुपये. मी काय त्याला 3,00,000 सप्लाय करत नाही ना, हे माझा व्हॅल्यू सप्लाय 3,000 आहे, त्याच्याकडनं ती अमाऊंट घेतो, ती त्याच्या वतीने मी पे करतो. द पेमेंट मेड बाय द प्युअर एजंट ऑन बिहाफ ऑफ द रिसिपियंट ऑफ सप्लाय हॅज बीन सेपरेटली इंडिकेटेड in the invoice issued by the pure agent to the recipient of service. आता इनवॉइस बनवला असेल तर किती रुपये घेतले, एवढे पैसे घेतले, माझ्या कामाचे एवढे होते, बाकीचे पैसे एवढे घेतले, या प्रकारे हिशोब त्या इनवॉइसमध्ये मेंटेन केला जातो. The supplies procured by the pure agent from the third party as a pure agent of the recipient of supply are in addition to the service he supplies on his own account. Supplies procured by the pure agent from the third party as a pure agent of the recipient of supply are in addition to the service he supplies on his own account. या कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तर काय होईल? जे सप्लाय आणि रिसिपियंटसाठी केलेलं आहे ती अमाऊंट एक्सक्लूड होईल. आलं लक्षात ना? For the purpose of this rule, the expression pure agent means a person who enters into a contractual agreement with the recipient of supply to act as his pure agent to incur expenditure or costs in the course of supply of goods or service or both. Neither intends to hold nor holds any title of the goods or service or both, so procured or supplied as pure agent of the recipient of supply, does not use for his own interest such good service so procured. Service receives
only the actual amount incurred to procure such goods or services in addition to the amount received for supply he provides on his own account. आता हे सगळं दिलं, वर दिलंय तेच खाली दिलंय की त्यांनी गुड्स घेतले रिसिपेंटसाठी, तर त्या कामाकरता ते वापरले पाहिजे. सर्व्हिस घेतला त्याकरता वापरलं गेलं पाहिजे. त्यात सर्वांच्या इंटरेस्ट करता काही त्यांनी परचेस करता कामा नये, हे सगळं दिलेलं आहे. Supply as a pure agent is an independent concept relevant for valuation. It may happen sometimes that a supplier also incurs some expenses for the recipient which is not a part of supply made by him. मी सप्लायर आहे, मी तुमच्याकरता काम करतोय, तर ते काम करत असताना काय एक्स्ट्रा खर्च निघतो जो तुम्ही करायचा आहे, तो तुम्ही मला देत असाल, तो माझ्या सर्व्हिसचा भाग नाही ती अमाऊंट. If such expense is incurred by the supplier as a pure agent of the recipient, it is not includable in the value of supply. Okay. Corporate services firm A is engaged to handle the legal work pertaining to the incorporation of company B. Other than its service fees, firm A also recovers from company B registration fee, approval fee for the name of the company paid to the registrar of companies. The fees charged by the registrar of company for the registration and approval of the name are compulsorily levied on company B. Firm A is merely acting as pure agent in the payment of those fees. Therefore, firm A's recovery of such expense is disbursed and not part of the value of supply made by firm A to company B. Okay. Suppose a customs broker issues an invoice for reimbursement of few expenses and for consideration towards agency service rendered to an importer. The amount charged by the customs broker are as follows: agency income 10,000, traveling expenses, hotel expenses 15,000, custom duty 55,000, docks dues 5,000. In the above situation, agency income and traveling hotel expenses shall be added to determining the value of supply. ह्या दोन गोष्टी व्हॅल्यू ऑफ सप्लाय मध्ये येतील. या येतील. बाकी ज्या आहेत त्या कस्टम ड्युटी आणि डॉक ड्यूज हे रिसिपेंटच्या वतीने पे केले. नॉट बी ॲडेड टू द व्हॅल्यू प्रोव्हाइडेड द कंडिशन ऑफ प्युअर एजंट ॲज सॅटिस्फाईड. Rate of exchange of currency other than Indian rupees. Supply of goods है, the applicable rate of exchange as notified by the board means CBSE, CBSE या CBS under section 14 of the Custom Act 1962 for the date of time of supply of such goods in terms of section 12 of the act. तर CG चॅट मध्ये section 12 आहे. तर टाइम ऑफ सप्लाय केव्हा झाला, त्यावेळेस व्हॅल्यू काढायची आहे करन्सीची. तर व्हॅल्यू आहे ना CBSE पण देतो, RBI पण देतो की व्हॅल्यू काय, आणि गॅपनुसार व्हॅल्यू येतो. कुठली व्हॅल्यू घ्यायची हे याद दिलं. डेट ऑफ रिमूव्हल ऑफ गुड्स, डेट ऑफ इनवॉइस, लास्ट डेट ऑफ इनवॉइस ॲज पर सेक्शन 31(1). टाइम ऑफ सप्लाय काय असेल हे दिले. ॲप्लिकेबल एक्सचेंज रेट काय असेल, तर हे जे रेट दिले अप टू 15 ऑक्टोबर असे हे रेट होते. हे कधीच आहे सप्लाय, या डेट्स आहे, मग हा रेट येईल. दुसरं आपण काढलं हे 20/10 आहे, 20/10 आहे, 15 ऑक्टोबर नंतर आहे. रेट कुठला घ्यायचा, जेव्हा व्हॅल्यू ऑफ सप्लाय काढतो तेव्हा एक करन्सी रेट घ्यायचा आहे. तो रेट कशा प्रकारे घ्यायचा, CBSEने नोटिफाय केला रेट तो घ्यायचा, RBIने केला तो घ्यायचा, तो CBSEने घ्यायचा. त्याप्रमाणे त्या डेटला वेगवेगळ्या डेटला वेगवेगळे रेट येतात. आता मी एक वस्तू घेतली, त्याची किंमत 1800 रुपये, 1800 रुपये जेवण त्याची किंमत इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स.
इन्क्लुजिव्ह ऑफ टॅक्स 1800 किंमत आहे. याचा टॅक्स कसा काढाल तुम्ही? टॅक्स कसा काढा? व्हॅल्यू इन्क्लुजिव्ह ऑफ टॅक्स असेल तर इंटू करा व्हॅल्यू इन्क्लुजिव्ह ऑफ टॅक्स इंटू जीएसटी रेट पर्सेंट IGST. आता ह्याने जो हा फॉर्म्युला दिलाय, हा जो फॉर्म्युला दिलाय त्याप्रमाणे इफ द व्हॅल्यू इन्क्लुजिव्ह ऑफ टॅक्स इज ₹100 and applicable GST rate is 18%, तर 100 into 18 डिवाइड बाय 100 + 18 म्हणजे 1800 डिवाइड बाय 118 केले तर 15.25. ठीक आहे. हे काय यातनं केलं? टॅक्स अमाऊंट डिटरमाइन झालं. टॅक्स अमाऊंट त्यातनं काढता याचा फॉर्म्युला दिलेला. तर मी असं बोलतो की बघा, हे जी 1800 जर का अमाऊंट दिलेली आहे ही 118% आहे. ही 118%, बरोबर आहे ना? मग काढायचं काय? व्हॅल्यू ऑफ सप्लाय काढायचं आहे तर 100% किती काढा, यातला टॅक्स काढायचा आहे, 18% किती आहे हे काढा. असं आपण काढतोच, पण प्रत्येक गोष्ट ही कायद्यात दिलेली असली पाहिजे म्हणून ती लिहिली आहे की या रूलप्रमाणे व्हॅल्यू ऑफ सप्लाय कशी काढायची हे दिले, व्हॅल्यू ऑफ टॅक्स कसा काढायचा हे दिले. वेअर द व्हॅल्यू ऑफ सप्लाय इज इन्क्लुजिव्ह ऑफ GST, व्हॅल्यू ऑफ सप्लाय इन्क्लुजिव्ह GST, द टॅक्स अमाऊंट इज डिटरमाइन इन द फॉलोइंग मॅनर. तो मॅनर काय असेल, ती पद्धत काय असेल हे त्यांनी दिलेली. कळलं? तुम्हाला जर यातला कधी जे काय रेफरन्सला येईल तुम्ही ते बघू शकता. आता तुम्हाला सांगतो ह्यामध्ये हे ते बुक आहे, या बुकमध्ये जे काय आपण आता बघतोय हे सगळं असं चार्टमध्ये दिलेलं आहे. त्याचे आहेत ना असे छोटे म्हणजे समराईज माहिती करून देतात. आणि नंतर CEच्या एक्झाममध्ये जे क्वेश्चन येतात एक्झाममध्ये किंवा मॉक टेस्ट पेपर त्यांचा असतो, प्रॅक्टिस क्वेश्चन असतात आणि पार्ट एक्झामला आलेले क्वेश्चन, हे सगळ्या अशा प्रकारचं बुक बनलं. आणि तुम्ही असे क्वेश्चन वाचले तर एकेका प्रोव्हिजनवरती, जसं इथे हा क्वेश्चन आहे त्याच्यावरती 2 किंवा 3 क्वेश्चन आले असतील, तो क्वेश्चन दिलेला असेल. मग या रूलप्रमाणे, या सब रूलप्रमाणे, या तरतुदीप्रमाणे एवढी व्हॅल्यू येईल. जो कुठला टॉपिक आहे त्या टॉपिकवरती क्वेश्चन असतात. जर तुम्ही काम करायला जाल तर तुम्हाला कशा प्रकारचं तिथे कॅल्क्युलेशन करायला लागेल, तशी परिस्थिती उभी करून, तशी केस उभी करून क्वेश्चन बनवतात. ती तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला रेलमध्ये एखादी केस आली तर तुम्हाला त्या प्रॅक्टिसमुळे त्यात नक्की काय बघायचं हे कळतं. मला एकदा लॉ कळला, तरतूद कळली, तर अशा प्रकारचा क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह केल्याशिवाय तुम्हाला त्यातलं कौशल्य येणार नाही. आता ही मी 2 बुक घेतली, याची कलर कॉपी मिळते. हे मी 2020ला घेतली, कलर कॉपी याची 2000ला होती आणि ही याची ब्लॅक घेतली तर 1600 रुपयाला होती. हे तेवढी लेवल येण्याकरता तेवढं तुम्हाला वेळ आणि पैसा खर्च करावाच लागेल. एवढा अभ्यास करून पण जो रिझल्ट लागतो CAचा तो 20%, 22%, 15% यात लागत असेल तर ह्यात ॲन्सर जे क्वेश्चन येतात त्याचा ॲन्सर त्या क्वालिटीमध्ये पाहिजे की हजारो लोक येऊन त्या व्यक्तीकडनं ॲडवाईस घेणार आहेत तर त्याला परफेक्टली लॉ कळला की नाही कळला हे टेस्ट केलं जातं. तुम्हाला तरतूद कळली आता, पण तुम्हाला असा कुठला क्वेश्चन विचारला आणि तुम्ही गडबडत असाल तर तुम्हाला आणखीन त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. पण तुम्ही जेव्हा क्वेश्चन वाचता याचं ॲन्सर कसं आहे बघा, जेव्हा तुम्ही ॲन्सर वाचता तर दिलेलं कसं असतं की नोट ॲज पर रूल, ह्या रूलप्रमाणे ही तरतूद अशी आहे, अशा प्रकारे उत्तर आलं पाहिजे. त्या समोर एखादी केस आली तर तुम्हाला आठवलं पाहिजे हा सेक्शन आहे, हा रूल आहे, 15(1) लागणार नाही कारण अनरिलेटेड पर्सन आहे किंवा हे नोटिफाईड सप्लायज आहे. मग या तुम्ही कुठे 15(5) मध्ये या, 15(5) मध्ये हे नोटिफाय गुड्स आहे किंवा सर्व्हिस आहे, त्याप्रमाणे हा रूल आहे, हा सब रूल आहे, अशा प्रकारे ती व्हॅल्यू अशीही आहे. इतकं लक्षात येण्यासाठी खूप वेळा वाचायला लागतं आणि तेव्हा ते वाचल्यानंतर त्यांना 50-55 मार्कमध्ये लोक पास होतात. पण एवढं लक्षात ठेवणं कोणालाच पॉसिबल नाही.
पण जर तुम्हाला रेफरन्स जरी घ्यायचा म्हटला तर तुम्ही असे क्वेश्चन आन्सर वाचून जरी काढले असे, एखादी केस आली तुम्हाला तर तुम्हाला इक्विव्हॅलंट केस त्यात मिळते की अरे हां हे वाचलं तर ह्याच प्रकारे आपली केस. कारण तुम्हाला कळलं जरी तर तुम्हाला हे कळलं तरी तुम्ही जेव्हा काम करायला जाल आणि तशी कुठली केस आली तर त्याच्या सोल्युशन तुम्हाला कोण देईल? त्यात तुम्ही चुकीचा डिसिजन घेतला किंवा चुकीची तरतूद पकडली तर चुकीचा आन्सर निघेल. तर मग एवढी प्रॅक्टिस त्याला करायला लागते. तुम्ही तेवढी प्रॅक्टिस कराल जेव्हा तेव्हा तुम्ही मेंटली त्या लेवलला पोचा. असं वाटतं की हे कळलंय, असं वाटतं कळलंय, पण जेव्हा तुम्ही करायला जाता तेव्हा त्यात फक्त तेवढा टॉपिक नसतो. समोर जी परिस्थिती येते त्यामध्ये सप्लाय टॅक्सेबल आहे का, एक्झाम्प्ट आहे, सप्लाय आहे का, सुरुवात इथपासून सप्लाय आहे, ठीक आहे. मग इन्व्हॉइस कधी इश्यू केला, मग इन्व्हॉइस नॉर्मल सप्लाय आहे का कंटिन्युअस सप्लाय. मग नॉर्मल सप्लाय असेल तर प्रोव्हिजन वेगळी आहे इन्व्हॉइसची, कंटिन्युअस सप्लाय प्रोव्हिजन वेगळे इन्व्हॉइसची. रिटर्नमध्ये कधी दाखवला, वेळेत दाखवला का दाखवायला विसरले होते, अमेंडमेंट झाली, अशा बऱ्याच केसेस असतात. मग ह्या बऱ्याच केसेसमध्ये त्यांनी टॅक्स वेळेत भरला आहे का, जर वेळेत नाही भरला तर इंटरेस्ट लागतोय का, मग इंटरेस्ट कसा काढायचा. म्हणजे तुम्हाला एका परिस्थितीमध्ये एकच प्रोव्हिजन विचारात घ्यायची नसते तर अनेक प्रोव्हिजन विचारात घेऊन मग तुम्हाला काहीतरी त्यातनं डिसिजन घ्यायचा असतो. मग तेवढं डिसिजन घेण्याकरता, तेवढं सक्षम होण्याकरता तुम्हाला काही गोष्टी अशा आहेत की जे क्वेश्चनर आहे, म्हणजे जे कोण व्यक्ती एक्झाम देतात ते क्वेश्चनर केल्याशिवाय, त्यातनं सगळं केल्याशिवाय पॉसिबल नाही. नुसतं मी वाचलं आणि काही प्रश्न विचारला आता मला मी उत्तर देईन, पॉसिबल नाही. पहिले ॲक्च्युली कशा प्रकारे एखादा सेक्शन आहे कशा करता व्हॅल्युएशन तुम्हाला कळलं आता. आता तुम्हाला व्हॅल्युएशनमध्ये त्याचे सेक्शन रूल कळले, पण त्यात तुम्हाला मॅच्युरिटी येण्याकरता, तेवढं क्लिअर नॉलेज येण्याकरता तुम्ही क्वेश्चनर सॉल्व्ह केला पाहिजे. शॉर्टकट दुसरा पर्याय नाही का. आणि मला तेवढी गरज वाटली म्हणून मी काल हे घेतलेलं त्याला परत घेतलं. हे कळलं पाहिजे, याचं महत्त्व कळलं पाहिजे. कधी आलं तुम्हाला नाही आलं तर प्रश्नच नाही, पण आलं कधी तर तुम्हाला रेफरन्स घेऊन तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला पाहिजे. ते ब्रेक घेऊया.